दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील गंठण लांबवले. शैलेश मस्के यांची बदली झाल्यापासून डीबी पथक प्रमुख पद रिक्तच. शहरातील संभाजीनगर भागात सायंकाळच्या वेळेस घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून दोघांनी पळ काढल्याची घटना शनिवारी सायंकाळी संभाजीनगर भागात घडली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी संभाजीनगर येथील सुनीता किशोर गवडे वय वर्ष 45 ही महिला आपल्या घराजवळच असलेल्या बालाजी मंदिर समोर सायंकाळी फिरण्याकरता गेल्या होत्या. फिरून परत येत असताना अर्पिता बुटीक या कपड्याच्या दुकानासमोर 2 अनोळखी इसम हे काळ्या पल्सर मोटरसायकलवरून महिलेच्या समोरून पुढे गेले. त्या दोघांपैकी एकाच्या तोंडाला भगवा रुमाल बांधलेला होता, तर दोघांच्या अंगात पांढऱ्या रंगाचे कपडे होते. पुढे गेल्यानंतर ते परत येऊन महिलेच्या गळ्यातील 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे 1.5 तोळ्याचे गंठण हिसकावून सुसाट वेगानं निघून गेले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता किशोर गवडे आणि मी फिरायला गेलते. मग येते वेळी काय झालं, म्हणजे महागून येऊन शनी मग बालाजी समोरून आणि पुन्हा फिरत येऊन माझं गंठण तोडून घेऊन भगवा बांधलेले होतं तोंडाला डोक्याला. मग ते तोडून घेऊन मग पळत गेले. तोंडाला रुमाल बांधला होता? हा. काही म्हटले नाही तुम्हाला? काहीच म्हणलं नाही. ते तुमच्या गळ्यातलं तोडून नेलं ते? हा. पोलीस स्टेशनला फिर्याद दिली? हा.